नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज या ठिकाणी आपण ज्या भागाबद्दलची माहिती घेत आहोत त्या भागाचं नाव आहे केमिकल रिॲक्शन. आज या ठिकाणी आपल्याला केमिकल रिॲक्शन्स बघायचे आहेत. आता कुठल्या कुठल्या केमिकल रिॲक्शन? पहिली केमिकल रिॲक्शन जी या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत त्या केमिकल रिॲक्शनचं नाव आहे लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल आणि फिनॉल. म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉल या दोघांच्या लॅबोरेटरी टेस्ट आपल्याला करायची आहे. मग त्याच्यामध्ये एक एक कन्सेप्ट या ठिकाणी आपण सविस्तरपणे त्याच्यावरती चर्चा करूयात. त्याची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. पहिल्यांदा जी आहे ती आहे लिटमस टेस्ट. लिटमस टेस्ट याच्यामधला पहिला जो भाग आहे त्याचं नाव आहे लिटमस टेस्ट. आता लिटमस टेस्ट कशी करतात, का करतात, त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. पहिल्यांदा आपण लिटमस पेपर म्हणजे काय याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. तुम्हा सर्वांना माहीत असेल 5वी पासून तो प्रयोग आपण करतोय. लिटमस पेपर कसा असतो, काय असतो, वगैरे वगैरे तुम्हाला माहीत असेल. लिटमस पेपर दोन प्रकारचे असतात. असे अनेक प्रकारचे असतात, पण दोन आपले मुख्य आपले सर्वांना माहीत असलेले लिटमस पेपर दोन. एक आहे रेड लिटमस पेपर आणि दुसरा जो असतो ब्ल्यू लिटमस पेपर. ब्ल्यू लिटमस पेपर. बघा, लिटमस पेपर दोन प्रकारचे असतात. या दोन प्रकारापैकी पहिला प्रकार तुमच्या समोर आहे ब्ल्यू लिटमस पेपर, म्हणजे निळ्या रंगाचा लिटमस पेपर, त्याला म्हणतो आपण निळा लिटमस पेपर. दुसरा जो आहे तो रेड लिटमस पेपर, त्याला म्हणतात तांबडा लिटमस पेपर. असे हे दोन प्रकारचे लिटमस पेपर आहेत. ओके. आणि या लिटमस पेपरचा उपयोग काय? एखादा कंपाऊंड ॲसिड आहे का बेस आहे, एखादा कंपाऊंड ॲसिडिक आहे का बेसिक आहे, हे टेस्ट करण्यासाठी आपण लिटमस पेपरचा वापर करतो. लिटमस पेपरच्या साहाय्याने आपल्याला एखादा कंपाऊंड हा ॲसिडिक आहे का बेसिक आहे हे तपासता येतं. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. ओके. समजा जर ब्ल्यू लिटमस पेपरचा रंग रेड झाला, जर ब्ल्यू लिटमस पेपरचा रंग रेड झाला, लाल झाला, तर त्याला म्हणायचं ॲसिड. कळालं का बघा. म्हणजे ॲसिडच्या सोल्युशनमध्ये आपण जर ब्ल्यू लिटमस पेपर बुडवला तर तो काय होतो? लाल होतो. म्हणजे ब्ल्यू लिटमस पेपर जर रेड झाला, याचा कलर चेंज झाला, दॅट इज द ॲसिड. त्याला आपण ॲसिड असं म्हणतो. ओके. समजा आपण काय घेतलंय रेड लिटमस पेपर आणि रेड लिटमस पेपरचा कलर कसा झालाय? ब्ल्यू. तर असं जर होत असेल दॅट इज कॉल्ड एज द बेस. बघा, म्हणजे रेड लिटमस पेपर आपण जर एखाद्या कंपाऊंडमध्ये बुडवला, त्याचा रंग जर ब्ल्यू झाला तर तो कंपाऊंड बेस असतो. हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ब्ल्यू लिटमस पेपर हा एखाद्या कंपाऊंडमध्ये बुडवला असता त्याचा कलर जर रेड होत असेल तर तो झाला ॲसिडिक. एखाद्या कंपाऊंडमध्ये रेड लिटमस पेपर बुडवला असता त्याचा रंग जर ब्ल्यू झाला तर तो असतो बेस. म्हणजे बेस कधी आणि ॲसिड कधी हे लक्षात घ्या. ब्ल्यूचं रेड झालं तर ॲसिड आणि रेडचं ब्ल्यू झालं तर बेस. हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे. आता आपण चेक करू. आपल्याकडे अल्कोहोल आहे आणि आपल्याकडे फिनॉल आहे. मग अल्कोहोल ॲसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे, आणि फिनॉल ॲसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे, हे आपण चेक करू. आणि हे चेक करण्यासाठी, हे तपासण्यासाठी आपल्याला लिटमस पेपरचा वापर करायचा आहे. लिटमस पेपरचा रंग बदलला तर तो ॲसिड किंवा बेस असेल, आणि लिटमस पेपरचा रंग नाही बदलला तर तो न्यूट्रल असेल. हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे. तर तो छोटासा प्रयोग या ठिकाणी आपण करू. आणि एक लक्षात घ्या, जर अशा प्रकारचे अल्कोहोल आणि अशा प्रकारचे फिनॉल्स जे पाण्यामध्ये विरघळतात, जे वॉटर सॉल्युबल आहेत, ज्याचं ॲक्वायस सोल्युशन तयार होतं, अशा प्रकारचे अल्कोहोल, अशा प्रकारचे फिनॉल, त्याची ॲसिडिटी चेक करण्यासाठी किंवा त्याचं नेचर बघण्यासाठी लिटमस पेपरचा वापर केला जातो. मग एखादा अल्कोहोल आहे किंवा फिनॉल आहे, तो वॉटर सॉल्युबल असेल तर आपण लिटमस पेपरचा वापर करू शकतो. समजलं? आणि कसं आपण चेक करतो ते पण थोडक्यात बघूया. पहा,
हे पहिल्यांदा माहीत पाहिजे होतं, ते तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा. आता कसं असतं का असतं ते बघूयात आपण. ठीक आहे. समजा ही टेस्ट ट्यूब आहे आणि या टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय घेतलंय, अल्कोहोल घेतलंय. काय घेतलंय याच्यामध्ये, अल्कोहोलचं सोल्युशन, ॲक्वायस सोल्युशन ऑफ अल्कोहोल. ही टेस्ट ट्यूब आहे, ह्याच्यामध्ये आपण काय घेतलंय, अल्कोहोल घेतलंय. आता ह्याच्यामध्ये काय करू आपण, लिटमस पेपर बुडवू. आता लिटमस पेपर बुडवला आपण, हा लिटमस पेपर आहे, ह्याच्यामध्ये बुडवलो आपण. हा कोण आहे, लिटमस पेपर. लिटमस पेपर, लिटमस पेपर. ठीक आहे. आता हे कोण आहे तुमचं, अल्कोहोल आहे. आणि अल्कोहोलमध्ये आपण काय केले, लिटमस पेपर बुडवलंय. एक लक्षात घ्या, मग तो लिटमस पेपर कुठला आहे, तो लिटमस पेपर असेल ब्ल्यू ऑर रेड. ब्ल्यू ऑर रेड कोणता का सांगा. हो का, ब्ल्यू लिटमस पेपर अल्कोहोलमध्ये बुडवला असता ब्ल्यू लिटमस पेपरचा रंग बदलत नाही. किंवा रेड लिटमस पेपर आपण जर अल्कोहोलच्या सोल्युशनमध्ये बुडवला तरी सुद्धा त्याचा कलर चेंज होत नाही. याचा अर्थ अल्कोहोल हा न्यूट्रल असतो. दोन प्रकारचे लिटमस पेपर आपण घेतलं, तुम्ही रेड घ्या किंवा ब्ल्यू घ्या. ब्ल्यू लिटमस पेपर अल्कोहोलच्या सोल्युशनमध्ये आपण बुडवला त्याचा कलर बदलणार नाही. किंवा तुम्ही रेड लिटमस पेपर घ्या आणि त्याला तुम्ही अल्कोहोलच्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह करा, बुडवा, त्याचा सुद्धा कलर चेंज होत नाही. आणि याच्यावरून असं सिद्ध होतं की हा जो तुमचा घटक आहे अल्कोहोल तो न्यूट्रल आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल अल्कोहोल्स आर न्यूट्रल. बघा, आपण जर लिटमस टेस्ट केली तर लिटमस टेस्टहून असं लक्षात येतं, लिटमस टेस्टहून असं लक्षात येतं की अल्कोहोल हे न्यूट्रल आहे. आणि एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, अल्कोहोल न्यूट्रल का बरं, कारण बिकॉज दे डू नॉट चेंज द कलर ऑफ ब्ल्यू अँड रेड लिटमस पेपर. झालं, हे महत्त्वाचं कारण आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. तुम्ही कसला बी लिटमस पेपर घ्या, अहो तुम्ही ब्ल्यू लिटमस पेपर घ्या आणि अल्कोहोलच्या सोल्युशनमध्ये बुडवा, त्याचा कलर बदलतो का, नाही. तुम्ही दुसरा घ्या रेड लिटमस पेपर, त्याला बुडवा तुम्ही अल्कोहोलच्या सोल्युशनमध्ये, कलर चेंज होत नाही. कलर चेंज होत नाही याचा अर्थ अल्कोहोल हे न्यूट्रल आहेत. Alcohols are neutral because they do not change the color of litmus paper. If blue litmus paper is dipped into the aqueous solution of alcohol, there is no change in the color. At the same time, if we dip the red litmus paper into the aqueous solution of alcohol, then there is no change in the color. That means alcohols are neutral. याच्यावरून असं सिद्ध होतं अल्कोहोल हे न्यूट्रल आहेत. अल्कोहोल हे न्यूट्रल आहेत. अल्कोहोल हे न्यूट्रल आहेत. बस संपलं. आता फिनॉल घेऊ आपण, फिनॉलचं पण सोल्युशन तयार करू आणि मग काय होतं बघू आपण. आता बघा आता पुन्हा काय करू आपण, टेस्ट ट्यूब घेऊ, ह्याच्यामध्ये फिनॉलचं सोल्युशन घेतलं. दिस इज द ॲक्वायस सोल्युशन ऑफ फिनॉल. फिनॉल काय घेतलं आपण, त्याचं ॲक्वायस सोल्युशन घेतलं आणि याच्यामध्ये बुडवलं लिटमस पेपर आहे का. या लिटमस पेपर, आता हा लिटमस पेपर कुठला आहे हे लिहावं लागेल आपल्याला. हा आहे ब्ल्यू लिटमस पेपर. ब्ल्यू लिटमस पेपर. बघा, आपण जर ब्ल्यू लिटमस पेपर फिनॉलच्या सोल्युशनमध्ये डीप केला, बुडवला, तर ब्ल्यू लिटमस पेपरचा कलर चेंज होतो आणि तो चेंज होऊन काय होतो, रेड होतो. बघा बघा मी काय सांगतो बघा, आपण जर ब्ल्यू लिटमस पेपर फिनॉलच्या ॲक्वायस सोल्युशनमध्ये बुडवला, डीप केला, तर त्या लिटमस पेपरचा रंग, कलर चेंज होतो. याच्यावरून असं सिद्ध होतं की फिनॉल हा ॲसिडिक आहे. फिनॉल इज ॲसिडिक. मग त्याची स्ट्रेंथ कमी जास्त असेल पण तो ॲसिडिक आहे असं याच्यावरून सिद्ध होतं. अशा प्रकारे या ठिकाणी लिटमस पेपरच्या साहाय्यानं आपण ओळखू शकतो की तुमचा अल्कोहोल हा ॲसिडिक आहे का, बेसिक आहे का, न्यूट्रल आहे. आणि आपल्या लक्षात असं आलं की अल्कोहोलच्या ॲक्वायस सोल्युशनमध्ये आपण ब्ल्यू लिटमस पेपर बुडवला किंवा रेड लिटमस पेपर बुडवला तरी त्याच्या कलरमध्ये चेंज होत नाही. याचा अर्थ असा होतो अल्कोहोल हे न्यूट्रल आहेत. अल्कोहोल्स आर न्यूट्रल. अल्कोहोल्स आर न्यूट्रल.
पण अजून एक महत्त्वाचं वाक्य, आपण जर ॲक्वाइज सोल्युशन घेतलं फिनॉलचं आणि त्याच्यामध्ये रेड लिटमस पेपर उडवला, ब्ल्यू लिटमस पेपर उडवला, कोणता ब्ल्यू लिटमस पेपर, तर ब्ल्यू लिटमस पेपरचा रंग रेड होतो. ब्ल्यू लिटमस पेपर बिकम्स रेड. याच्यावरून असं सिद्ध होतं फिनॉल हे ॲसिडिक आहे. अल्कोहोल्स आर न्यूट्रल, त्याचबरोबर फिनॉल्स आर ॲसिडिक इन नेचर. या लिटमस टेस्टहून असे ह्या गोष्टी सिद्ध होतात. अशा प्रकारे ही छोटीशी लिटमस टेस्ट आहे आणि लिटमस टेस्टच्या साहाय्याने आपण कन्फर्म करू शकतो की ॲसिड आहे का बेस आहे. आणि आपल्याला माहित आहे अल्कोहोल्स आर न्यूट्रल, दे डू नॉट चेंज द कलर ऑफ ब्ल्यू लिटमस पेपर अँड ऑल्सो रेड लिटमस पेपर, बट फिनॉल्स आर ॲसिडिक बिकॉज दे कॅन चेंज द कलर ऑफ ब्ल्यू लिटमस पेपर इन टू द रेड कलर. आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं अल्कोहोल हे न्यूट्रल असतात, फिनॉल्स हे ॲसिडिक असतात. ओके, पुढची टेस्ट आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. एवढं लिहून घ्या. आता या ठिकाणी आपण काय करूया, दुसरा आपला कन्सेप्ट जो आहे बेससोबत रिॲक्शन करू आपण. बेससोबत रिॲक्शन आपल्याला करायची आहे. अल्कोहोल आणि फिनॉल या दोघांची अभिक्रिया बेससोबत होते का आपण बघूया. आणि होते तर का होते, होत नाही तर काय होत नाही, कारणासहित या ठिकाणी ही माहिती या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करू. आता एक महत्त्वाचं वाक्य, पहिल्यांदा फिनॉलकडे आपण जाऊ. फिनॉल, तुम्हाला माहिती आहे फिनॉल जे असतात फिनॉल्स कसे आहेत, ॲसिडिक आहेत. फिनॉल्स आर ॲसिडिक, फिनॉल्स आर ॲसिडिक आणि म्हणून फिनॉल हा बेससोबत रिॲक्ट होऊ शकतो. परंतु एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, फिनॉल्स जरी ॲसिडिक असले तरी त्याची स्ट्रेंथ फार कमी असते. सो दे आर वीक ॲसिड्स, व्हेरी वीक ॲसिड्स. आता फिनॉल्स ॲसिडिक आहे पण ह्याची स्ट्रेंथ कमी आहे ना, त्याची जी स्ट्रेंथ आहे ॲसिडची स्ट्रेंथ फार कमी आहे म्हणून त्याला आपण वीक ॲसिड म्हणतो. त्याच्यामुळं वीक ॲसिड हा वीक बेससोबत रिॲक्ट होत नसतो, वीक ॲसिड हा स्ट्रॉंग बेससोबत फक्त रिॲक्ट होतो. नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय. वीक ॲसिड जर असेल तर वीक ॲसिड हा वीक बेससोबत कधीच रिॲक्ट होत नाही, हे लक्षात घ्या. आणि वीक ॲसिड हा कधी पण स्ट्रॉंग बेससोबत रिॲक्ट होत असतो. पण तुम्हाला माहित आहे फिनॉल कोण आहे, फिनॉल हा ॲसिडिक आहे पण कसं आहे वीक ॲसिड आहे. त्याच्यामुळं फिनॉल हा फक्त स्ट्रॉंग बेससोबत रिॲक्ट होतो, वीक बेससोबत रिॲक्ट होत नाही, हे आपल्याला माहीत असावं. आणि म्हणून फिनॉल हा NaHCO3 सोबत रिॲक्ट होत नाही. हा सोडियम बायकार्बोनेट आहे आणि सोडियम बायकार्बोनेट हा वीक बेस आहे आणि वीक ॲसिड वीक बेस सोबत कधीच रिॲक्ट होत नसतो. त्याच्यामुळं फिनॉल हा वीक ॲसिड असल्यामुळं तो वीक बेस सोडियम बायकार्बोनेट सोबत रिॲक्ट होत नाही, परंतु तो स्ट्रॉंग बेस सोबत रिॲक्ट होऊ शकतो आणि त्याचं उदाहरण आहे सोडियम हायड्रॉक्साईड. कळलं का बघा, लक्षात घ्या तुम्ही. फिनॉल हा वीक ॲसिड आहे त्याच्यामुळं फिनॉल हा वीक बेस सोडियम बायकार्बोनेट सोबत रिॲक्ट होत नाही, परंतु स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट होतो. आता कशी रिॲक्शन होते, रिॲक्शन आपण करूया. ओके बघा, आता हे फिनॉलचं स्ट्रक्चर काढू आपण. बेंझिन रिंगला OH, हे OH जोडलं, ह्याची अभिक्रिया करू आपण NaHCO3 सोबत. ठीक आहे, रिॲक्शन होते का, होत नाही, नो रिॲक्शन, नो रिॲक्शन. हा कोण आहे फिनॉल, हा कोण आहे सोडियम बायकार्बोनेट, हा काय आहे, हा वीक ॲसिड आहे, हा वीक बेस आहे. वीक ॲसिड वीक बेसची अभिक्रिया होत नाही म्हणून लिहिलं आपण नो रिॲक्शन. समजतंय. चला नंबर 2 रिॲक्शन. आता हा कोण आहे, तुमचा फिनॉल आहे, ह्याची अभिक्रिया करू आपण स्ट्रॉंग बेस सोबत. कोण, NaOH. NaOH हा कोण आहे, स्ट्रॉंग बेस आहे. हा कोण आहे, वीक ॲसिड आहे. वीक ॲसिडची अभिक्रिया स्ट्रॉंग बेस सोबत होते का, होते. आणि ह्याच्यामधला OH बॉन्ड ब्रेक होतो आणि हा H आणि OH H2 निघून जातो आणि तयार होतो बेंझिन रिंग O आणि Na, सोडियम फेनॉक्साईड तयार होतो. हो का, अशा प्रकारचा प्रोडक्ट येतो. ही बेंझिन रिंग, ही O आणि ही Na. ठीक आहे, प्लस OH आणि H का होतो, H2 निघून जातो. संपलं. म्हणून इथं आपल्या लक्षात आलं पाहिजे फिनॉल हा सोडियम बायकार्बोनेट सोबत रिॲक्ट होत नाही कारण दोन्ही बी वीक आहेत, परंतु हाच फिनॉल स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट होतो आणि तयार होतो सोडियम फेनॉक्साईड हा प्रोडक्ट येतो. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, दुसरा भाग बघा. अल्कोहोलची अभिक्रिया होते का बेस सोबत,
अल्कोहोल हे कसे आहेत, ॲसिडिक आहेत का, बेसिक आहेत का, न्यूट्रल आहेत का? अरे बाबांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे हे जे अल्कोहोल्स असतात, अल्कोहोल्स दे आर न्यूट्रल. दे आर न्यूट्रल. लिटमस पेपरच्या साह्यानं आपण चेक केलं तर अल्कोहोल हे न्यूट्रल आहे. त्याच्यामुळं हे जे अल्कोहोल आहेत ते वीक बेस NaHCO3 सोबत रिॲक्ट होत नाहीत. त्याचबरोबर स्ट्रॉंग बेस NaOH सोबत सुद्धा रिॲक्ट होत नाहीत. बघा कळलं बघा, अल्कोहोल्स हे न्यूट्रल आहे. अल्कोहोल्स आर न्यूट्रल, देअरफॉर they do not react with the weak acid sodium bicarbonate and also do not react with the strong base sodium hydroxide. तर हा एक महत्त्वाचा फरक या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. तरी पण तुमचा हा जो अल्कोहोल आहे तो जरी न्यूट्रल असला तरी त्याच्यामध्ये व्हेरी व्हेरी वीक ॲसिडिक कॅरेक्टर आहे. आणि हा अल्कोहोल ॲसिडिक आहे असं सांगणारी एक रिॲक्शन आपल्याकडे आहे. सिद्ध होतं त्या रिॲक्शनहून की अल्कोहोल हा ॲसिडिक आहे. त्याची स्ट्रेंथ फार कमी आहे. द ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ अल्कोहोल इज व्हेरी व्हेरी लेस, फार कमी आहे. परंतु काही प्रमाणामध्ये तो ॲसिड आहे आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं तो न्यूट्रल आहे का ॲक्च्युअली, पण त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ फार कमी असते. सो अल्कोहोल्स आर व्हेरी वीक ॲसिड्स. व्हेरी वीक ॲसिड्स न्यूट्रलच्या समानते. व्हेरी वीक म्हणजे न्यूट्रल सारखं थोडक्यात. मग हे कसं सिद्ध होतं? मग त्यासाठी त्याची अभिक्रिया स्ट्रॉंग अल्कली मेटलसोबत होते. स्ट्रॉंग अल्कली मेटलसोबत या अल्कोहोलची अभिक्रिया होऊ शकते. कशी? हो का, 2ROH. हां, काय घेतला अल्कली मेटल? सोडियम. काय होतं बघा, OH बॉन्ड तुटतो आणि हायड्रोजन निघून जातो आणि H तयार होणे म्हणजेच ॲसिड असतो. तुम्हाला माहित आहे जो कंपाऊंड H+ आयन तयार करतो तो ॲसिड आहे. इथं H तयार झाला ना, H+ तयार झाला, त्याच्यामुळे हा ॲसिड झाला. त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ फार कमी आहे, पण थोडी का होणार ॲसिडिक स्ट्रेंथ आहे असं सांगणारी ही रिॲक्शन आहे. आणि या रिॲक्शनवरून असं सिद्ध होतं की तुमच्या अल्कोहोलमध्ये जरी तो न्यूट्रल असला तरी त्याच्यामध्ये ॲसिडिक कमी का होणार स्ट्रेंथ आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणायला जागा मिळते. आणि ह्याच्यावर आपण म्हणू शकतो. मग उत्तर कसं येईल? 2RONe. 2RONe प्लस H2 निघून जाते आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो. आणि एक लक्षात घ्या, एखाद्या कंपाऊंडमध्ये अल्कोहोलिक OH आहे का हे डिटेक्ट करण्यासाठी अल्कोहोलिक OH ग्रुप डिटेक्ट करण्यासाठी ही रिॲक्शन वापरतात. या रिॲक्शनचा वापर केला जातो. हे पण आपण त्या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. बाबांनो, मी या ठिकाणी सांगत असताना असं म्हटलं अल्कोहोल हे न्यूट्रल आहेत. हो, न्यूट्रल आहेत. लिटमस पेपर केल्यावर तसं सिद्ध झालं. तरी पण त्याच्यामध्ये ॲसिडिक नेचर आहे, कमी का असताना पण आहे. आणि त्याच्यामध्ये ॲसिडिक नेचर आहे का हे सिद्ध करणारी रिॲक्शन म्हणजे सोडियमसोबतची रिॲक्शन. सोडियम हा स्ट्रॉंग अल्कली मेटल आहे आणि या स्ट्रॉंग अल्कली मेटलसोबत आपण जर रिॲक्शन केली तर हायड्रोजन गॅस रिलीज होतो. याचा अर्थ अल्कोहोल सुद्धा H+ तयार करतो आणि H+ तयार करतो. याचाच अर्थ तो कोण आहे? ॲसिड आहे असं त्याच्याहून सिद्ध होतं. आणि त्या प्रकारची रिॲक्शन. आणि एखाद्या कंपाऊंडमध्ये अल्कोहोलिक OH ग्रुप आहे का हे तपासण्यासाठी, हे डिटेक्ट करण्यासाठी या रिॲक्शनचा वापर केला जातो. हे पण आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अशा ह्या सगळ्या रिॲक्शन अतिशय सोपे आहेत. ओके, नेक्स्ट रिॲक्शन लिहून घ्या. आता बघा या ठिकाणी आपण बघूयात कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. आता फिनॉलसाठी असलेली ही रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन फक्त फिनॉल दाखवतो, अल्कोहोल दाखवत नाही. अशा प्रकारची ही अभिक्रिया आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. ही रिॲक्शन फक्त आणि फक्त फिनॉल दाखवतो, अल्कोहोल दाखवत नाही. आता अशी रिॲक्शन आपण घेऊ जो फक्त फिनॉल दाखवतो, अल्कोहोल दाखवत नाही. म्हणून रिॲक्शनचं नावच आहे कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. ही रिॲक्शन फक्त आणि फक्त फिनॉल दाखवतो. ही रिॲक्शन अल्कोहोल दाखवत नाही. त्याच्यामुळं म्हटलेलं आहे आपल्या पाठीमागे लिहिली वाचा. मग आता अल्कोहोल तर ॲसिडिक आहे का नाही? न्यूट्रल आहे. ते न्यूट्रल आहे. ॲसिडिक आहे का? ॲसिडिक नाही, न्यूट्रल आहे ना. हां, आता फिनॉल ही रिॲक्शन दाखवतो आणि एक विशिष्ट प्रकारचा रंग तयार होतो. डीप पल्पर, डीप ग्रीन, डीप व्हायलेट प्रकारचा रंग तयार होतो. आणि हे तयार झालं की ओळखायचं फिनॉल आहे म्हणून. मग कशी रिॲक्शन होते त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेऊ.
काय करायचं, फिनॉल घ्या. काय घ्या, फिनॉल. हे घ्या OH फिनॉल. किती घ्यायचे, 3 घ्यायचे फिनॉल. ओके, ह्याची अभिक्रिया करा. FeCl3 न्यूट्रल घ्या, न्यूट्रल फेरिक क्लोराईड घ्या. बघा काय घेतलं, फिनॉल. या फिनॉलची अभिक्रिया केली आपण न्यूट्रल फेरिक क्लोराईड सोबत. याच्यामधला OH बॉन्ड तुटतो आणि हे H निघून जातो आणि या Hच्या ठिकाणी 3 Cl येतात, ह्या Hच्या ठिकाणी 3 Cl येतात आणि मग काय तयार होतं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. इथले 3 H गेले आणि त्याच्या ठिकाणी 3 Fe आले. एक Fe येतो, हा Fe इकडे येतो, सॉरी. इथले 3 H निघून जातील, 3 H आणि 3 Cl, 3 HCl तयार होईल आणि या ठिकाणचा Fe इथं येईल Hच्या ठिकाणी आणि मग तयार होईल तुमचा हा कंपाऊंड. हे बेंझिन रिंगला बेंझिन रिंग, हे ओला O. ठीक आहे, हे किती आहेत एकूण, हे टेकन थ्राईस. हे बेंझिन रिंग O 3 आहे, टेकन थ्राईस आणि Fe एकच Fe येतो, हा Fe. अशा प्रकारचा हा फेरिक फिनॉक्साईड तयार झाला. कोण आहे, फेरिक फिनॉक्साईड तयार झाला आणि हे 3 H आणि हे 3 Cl प्लस 3 HCl. कळलं का. आणि ह्याचा जो रंग आहे तो आहे डीप व्हायलेट कलर किंवा डीप पर्पल कलर. अशा प्रकारचा डीप कलर त्या ठिकाणी तयार होतो. डीप कलर्ड कंपाऊंड इज फॉर्म्ड, डीप कलर्ड. आणि जर त्या ठिकाणी रंगीत पदार्थ तयार झाला, रंगीत कंपाऊंड तयार झाला तर असं सिद्ध होतं की हा फिनॉल आहे. समजा तुमच्या समोर प्रश्न आहे, एक अल्कोहोल आहे, एक फिनॉल आहे. मग ह्या दोघांपैकी कोणता अल्कोहोलला माहीत नाही, कोणतं फिनॉलला माहीत नाही, तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. का करा, तुम्ही दोघांमध्ये टाका FeCl3. FeCl3 म्हणजे न्यूट्रल फेरिक क्लोराईड. याची अभिक्रिया फक्त फिनॉल सोबत होते आणि रंगीत पदार्थ तयार होतो. रंग आला की ओळखायचं फिनॉल आहे, रंग नाही आला की माझा अल्कोहोल आहे, संपलं. आणि रंग कोणता येतो हे मी आपल्या पुस्तकात सांगितलेलं आहे. तो रंग असतो पर्पल, व्हायलेट किंवा ग्रीन. कोणता कलर, पर्पल, व्हायलेट किंवा ग्रीन. अशा रंगाचा कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होतो, संपलं. म्हणजे आपण फिनॉलची अभिक्रिया जर न्यूट्रल फेरिक क्लोराईड सोबत केली तर डीप कलरचा एक कंपाऊंड तयार होतो आणि हा रंग पर्पल असू शकतो, व्हायलेट असू शकतो, ग्रीन असू शकतो. आणि हे रिॲक्शन फक्त फिनॉल दाखवतो, अल्कोहोल दाखवत नाही. तर अशा प्रकारची हे वैशिष्ट्यपूर्ण टेस्ट आहे आणि दिस इज ओनली फॉर